आज ना जरा लवकरच उठले, अंथरूण वगैरे काढलं, फ्रेश वगैरे झाली. रात्री मेथी भिजत ठेवली होती, त्याचं पाणी गरम करून पिलं. थोडा वेळ वरती आली, फिरावं म्हटलं थोडं. आणि गावाकडचं वातावरण बघू शकता सकाळचं, इतकं छान आहे ना. आणि जास्त काही मोठं गाव नाही. थोड्या वेळात भाजीपालावाला आला होता आणि पहिल्यांदाच मी एवढं मोठं काशीफळ बघते. बापरे, म्हणजे बघितलं पण एवढं मोठं नाही. त्यानंतर नाश्त्याला मुगाची डाळ आणि ओट्स असं नाश्ता बनवला, नाश्ता केला. अजून आंघोळ वगैरे बाकी होती. आमच्या पिल्ल्याचं मस्त खेळणं चालू होतं. त्याला असं आता गुडघ्यावर येतोय तर पडतो इकडे तिकडे, हसत होता. दुसऱ्या दिवशी नागपंचमीचा दिवस होता. नागपंचमीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, कारण की हा व्हिडिओ थोडा लेट येतोय. सकाळी आईची पूजा वगैरे झाली होती. मी थोडं लेटच उठली, रात्री झोपच नव्हती लागत. त्याच्यानंतर मग मला थोडंफार आवरायचं होतं. थोडंफार आवरलं, फ्रेश वगैरे, झोके बांधलेले होते. आणि यांचं असं झोक्यावर खेळणं चालू होतं माम भाषाचं. आणि यांनी काय आजीला परेशान केलं, बाप रे बाप. गरमीमुळं खूपच त्रास देत होता. आणि एवढी भयानक गरमी होत होती नागपंचमीच्या दिवशी. मामा यात्रेला गेला होता, तर याला हे खेळणे घेऊन आला. दिवसभर असं खेळणं चालू होतं. थोड्या वेळात पाऊस पण पडून गेला. आणि यांचं लगातार झोके खेळणं चालू होतं. आणि याचं माझ्या अर्नव तर 1 मिनटंही शांत नाही राहत, त्याला काय. आणि या पिल्ल्याचं पण काही शांत बसायचं मन नव्हतं. त्याची आई पॅन्ट घालत होती पण त्याला नको होती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. स्वयंपाक वगैरे झाला, देवाला नैवेद्य दिला आणि माझ्या अर्नवनेही प्रार्थना केली. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.